नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चा अशी आहे जी जवळपास 3 दशकांपासून कधीच संपत नाहीये। शरद पवार भाजपा सोबत जाणार का? दर काही महिन्यांनी ही चर्चा पुन्हा सुरू होते। फरक फक्त एवढाच असतो की वर्ष बदलतं, सरकार बदलतं, पण चर्चा बदलत नाही। आणि यावेळी तर काही माध्यमांनी एक पाऊल पुढे जात शरद पवार भाजपा सोबत गेल्यानंतर कोणाला कोणतं पद मिळणार याच्याही बातम्या चालवल्या। सूत्रांच्या हवाल्यांनी सांगितलं जात आहे की सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री होणार, जयंत पाटील महाराष्ट्राचे अर्थमंत्री होतील, आणखी काही नेत्यांनाही मोठी पदं मिळतील। पण प्रश्न असा आहे, हे सगळं घडणार आहे का की पुन्हा एकदा महाराष्ट्राला सूत्रांनी सांगितलं या मालिकेचा नवा भाग पाहायला मिळतोय। आज आपण गेल्या जवळपास 30 वर्षांच्या सूत्रांच्या माहितीचा इतिहास पाहणार आहोत आणि शेवटी तुम्हीच ठरवा, खरंच शरद पवार भाजपा सोबत जातील की ही फक्त पुन्हा पुन्हा रंगवली जाणारी राजकीय अंधश्रद्धा आहे। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलर। चला सुरुवात करूया। वर्ष 1998, लोकसभेत शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते। अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार अवघ्या 1 मतानं पडलं। देशात पुन्हा लोकसभा निवडणुकीचं वातावरण तयार झालं। याच काळात काँग्रेसच्या बैठकीत एक मोठा वाद निर्माण झाला। सोनिया गांधी यांना पंतप्रधानांचा चेहरा घोषित करणं काँग्रेससाठी नुकसानकारक ठरू शकतं, कारण त्यांच्यावरती विदेशी मूळ असल्याचा मुद्दा भाजप सातत्याने उपस्थित करत होता। असं मत शरद पवार यांनी मांडलं। बस इथूनच अनेकांना वाटू लागलं शरद पवार भाजपाचीच भाषा बोलतायत। मग काय, काँग्रेसने शरद पवार यांची हकलपट्टी केली। मग सूत्र सक्रिय झाली, माध्यमांमध्ये बातम्या सुरू झाल्या, शरद पवार भाजपामध्ये जाणार। मात्र भाजपामध्ये जाण्याऐवजी शरद पवारांनी स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। म्हणजे सूत्रांची माहिती फेल ठरली। त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली। अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार सत्तेत आलं। पुन्हा बातम्या सुरू झाल्या, शरद पवारांचे खासदार एनडीएला पाठिंबा देतील, राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होतील, कारण वाजपेयी आणि शरद पवार यांचे संबंध चांगले आहेत आणि शरद पवार सत्तेशिवाय राहू शकत नाही असं सांगितलं जाऊ लागलं। पण शरद पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली, काँग्रेस सोबतच राहणार आणि महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली। लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झालं। पुन्हा एकदा सूत्र चुकीची ठरली। यानंतर येतं वर्ष 2014। देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार सत्तेत आलं। याच काळात नरेंद्र मोदी यांनी बारामतीत एक विधान केलं, मी शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आलो। हे विधान चर्चेचा विषय ठरलं आणि पुन्हा माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली। आता शरद पवार केंद्र सरकारमध्ये जाणार, मोदींसोबत काम करणार। पण आज 12 वर्षांहून अधिक काळ उलटला, शरद पवार मोदी सरकारमध्ये सहभागी झाले का? उत्तर आहे नाही। 2017, 2018 पुन्हा त्याच बातम्या, पुन्हा तीच सूत्र, पुन्हा तेच दावे, शरद पवार भाजपा सोबत जाणार। पण घडलं काहीच नाही। मग आला 2019, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपा सोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिला। तेव्हा पुन्हा चर्चा सुरू झाली, शरद पवार भाजपा सोबत जाऊन सरकार स्थापन करतील। अनेकांनी जवळपास सरकारची गणितही मांडली, पण घडलं अगदी उलट। शरद पवारांनी शिवसेनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना एकत्र आणलं आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। पुन्हा सर्व अंदाज चुकले। 2022 एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात शिवसेना भाजपचं सरकार आलं। त्यानंतर 2023 मध्ये अजित पवार सरकारने सहभाग घेतला। पुन्हा चर्चांना उधाण आलं। आता शरद पवारांनी भाजपा सोबत जाणार, पण तसंही झालं नाही। आणि आता 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा तोच विषय। दर काही महिन्यांनी नवीन सूत्र, नवीन दावे, नवीन पद वाटप, नवीन चर्चा, पण प्रश्न अजूनही तोच। इतक्या वर्षात ज्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या नाहीत, यावेळी नक्की कशा खऱ्या ठरतील? नक्कीच राजकारणात कधीच नाही असं म्हणता येत नाही। कोणताही नेता कोणत्याही राजकीय निर्णय घेऊ शकतो, पण आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर प्रत्येक वेळी शरद पवार भाजपा सोबत जाणार अशी चर्चा झाली आणि प्रत्येक वेळी शरद पवारांनी त्याच्या चर्चांना वेगळ्याच निर्णयांनी उत्तर दिलं। म्हणून एक प्रश्न कायम पडतो, हे सूत्र नेमकं कोण असतं, ते कुठे असतं आणि इतकी माहिती मिळते तरी कुठून? कारण प्रत्येक वेळी बातमी आधी येते, पण वास्तव मात्र वेगळंच असतं। म्हणून अनेक जण आता गमतीने म्हणतात, शरद पवार भाजपा सोबत जाणार ही महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात जुनी अंधश्रद्धा आहे। आता तुमचं मत काय? तुमच्या मते शरद पवार भविष्यात भाजपा सोबत जातील का, की पुन्हा एकदा या चर्चा फक्त चर्चाच ठरतील? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।